ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते. यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकाची पूजा होणार आहे. या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे. त्यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आजच्या दिवशी सर्वात सोप्या पद्धतीनं, कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीनं हरतालिकेची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात दाखवणार आहे. त्याचबरोबर या पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य तसेच ही पूजा कोण कोण करू शकते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाळूची पिंड कशी करायची तसेच माता पार्वती आणि तिच्या सख्या कशा पद्धतीने स्थापित करायच्या हे बघणार आहोत. हरतालिकेचं व्रत सौभाग्यवती स्त्रिया सोबत कुमारिका देखील करू शकतात. पार्वती मातेने हे व्रत भगवान शिव आपल्याला पतीच्या स्वरूपात मिळावे म्हणून वनात जाऊन आपल्या सखीसोबत हे व्रत केलं होतं. पौराणिक कथानुसार माता पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान महादेव देखील प्रसन्न झाले आणि महादेवाने माता पार्वतीला पत्नीच्या स्वरूपात स्वीकार केले. असे मानले जाते की भगवान शिव व माता पार्वती यांची मनोभावे सेवा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य व मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळतो. यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. तर आता आपण हरतालिकेचं व्रत करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे बघणार आहोत. तसेच अशा पद्धतीनं मी इथं आपल्याला महादेवाचं सहपरिवार कसं स्थापित करायचं हे दाखवणार आहे. सुरुवातीला आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिथं स्वस्तिक काढून सुरेख रांगोळी काढायची आहे. स्वस्तिकावर हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीने इथं मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आता आपल्याला चौरंग मांडून ठेवायचे आहे. अशा पद्धतीनं इथं चौरंगावर ही हरतालिकेची पूजा इथं मी आपल्याला करून दाखवणार आहे. तर आता हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं हे आपण बघूया. हरतालिकेच्या पूजेमधलं सर्वात महत्त्वाचं साहित्य तर ते वाळू हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यासाठी मी इथं वाळू चांगल्या पद्धतीनं धुवून घेतलेली आहे. तसेच पूजेच्या साहित्यामध्ये हळदी कुंकू अक्षता 2 विड्याची पानं अगरबत्ती तसेच इथं मी गंगोळी घेतलेली आहे. कापसाचे 3 वस्त्र करून घेतलेले आहे. गुलाल घेतलेले आहे. तसेच पार्वती मातेसाठी सौभाग्याचं वाण इथं घेतलेलं आहे. धूप पंचामृत आणि स्वच्छ पाणी इथं घेतलेलं आहे. तसेच 2 विड्याच्या पाण्यावर सुपारी 1-1 रुपयाचे 1 नाणे घेतलेले आहे. आता मी इथं आता फळ धोत्र्याचं फळ तसेच 1 केळं फुले आणि वेगवेगळ्या झाडांची पाने इथं घेतलेली आहे. या दिवशी 16 प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात. त्यामध्ये बेल दुर्वा आघाडा चाफा कणेर आंबा अशोकाची पाने वाहू शकतात. तुम्हाला ज्या प्रकारची पत्री नाही मिळालं तर आपण 5 प्रकारची पत्री वाहू शकतो. इथं मी आंब्याची पानं बेलपत्री आघाडा दुर्वा पेरूची पानं घेतलेली आहे. आपल्याला जेवढं साहित्य मिळेल तेवढं गोळा करून घ्यायचं आहे. आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला करायचं आहे. आता इथं मी वाळू घेतलेली आहे. ही वाळू मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या वाळूवर इथं गोमूत्र शिंपडून ही वाळू मी इथं पवित्र करून घेतलेली आहे. आता या वाळूचं मी आपल्याला अशा पद्धतीनं महादेवाची पिंड कशी स्थापित करायची हे दाखवणार आहे. एका छोट्या वाटीमध्ये आपल्याला ही वाळू भरून अशा पद्धतीनं पालथी मारायची आहे आणि आपण बघू शकता अशा पद्धतीनं इथं मी महादेवाची पिंड स्थापित करणार आहे. महादेवाच्या पिंडीचं निमुळतं भाग हे नेहमी उत्तरेकडे असावं. अशा पद्धतीनं इथं मी महादेवाची पिंड स्थापित करून घेणार आहे. तसेच सखी पार्वतीची प्रतिमा देखील इथं मी काढून घेणार आहे. अशा पद्धती आपल्याकडं जर एखाद्या अशा पद्धतीची औषधीचे झाकण असेल तर अशा पद्धतीनं त्यामध्ये वाळू घालून आपण ही पिंड स्थापित करू शकतो आणि बोटाच्या सहाय्याने अलगदपणे आपण अशा पद्धतीनं ही पिंड स्थापित करून घ्यायची आहे.
छान प्रकारे आपली महादेवाची पिंड इथं बनवून तयार होते. आपण बघू शकता. आता इथं आपल्याला सखी पार्वतीचे प्रतिमा काढून घ्यायची आहे. तसेच पार्वतीच्या ज्या सखी आहेत त्यांच्या देखील आपल्याला प्रतिमा इथं काढून घ्यायचे आहे. तसेच गणपती आणि नंदी देखील आपल्याला या प्रतिमांच्या स्वरूपातच इथं स्थापित करून घ्यायचं आहे. हरतालिकेची पूजा स्त्रियांनी स्वच्छ किंवा नवीन वस्त्र परिधान करून साज शृंगार करूनच करायची आहे. कारण ही पूजा साज शृंगार करूनच केली जाते. या दिवशी सकाळी घरातील पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर हरतालिकेची पूजा मांडायची आहे. आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असेल तरी आपण ही पूजा महादेवाची वाळूची पिंड बनवूनच करायची आहे. कारण माता पार्वतीनं हे व्रत अशाच प्रकारे केलं होतं. कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं असतं. त्यासाठी इथं मी अक्षता वाहून हळदी कुंकू वाहून इथं दीप त्यावर ठेवलेला आहे. तसेच दुसऱ्या बाजूने देखील मी इथं गाईच्या तुपाचा दिवा लावून घेणार आहे. त्यासाठी अक्षता इथं चौरंगावर टाकलेल्या आहे. तसेच हळदी कुंकू ठेवून आपल्याला दीप त्यावर ठेवायचा आहे. कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने केली जातं. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तेव्हाच पूजेला सुरुवात करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी कुंकू फूल वाहून दिव्याची पूजा करायची आहे. तसेच दोन्ही दिव्यांना आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे आणि दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. दिव्याची पूजा करूनच आपण पूजेला सुरुवात करायची आहे. कोणतीही पूजा ही दिव्याच्या साक्षीने केली जाते. आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचे असते. आता दोघी बाजूनं विड्याचे पान इथं मी ठेवणार आहे. एक विड्याचे पान सखी पार्वतीसाठी आणि एक गणपतीसाठी ठेवणार आहे. दोघी पानांवर आपल्याला 1-1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. तसेच सुपारी ठेवायची आहे. तसेच खारीक खोबऱ्याचे हळकुंडाचे तुकडे वाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. फूल देखील अर्पण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं गणपती आणि सखी पार्वतीची पूजा विड्याच्या स्वरूपात आपल्याला करून घ्यायची आहे. नमस्कार करून घ्यायचा आहे आणि आता इथं आपण जो शिवपरिवार स्थापित केलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाच्या प्रतिमाचा पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा पद्धतीचा मंत्राचा म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. कापसाचे वस्त्र वाहून घ्यायचं आहे. तसेच दुर्वा फूल वाहून घ्यायचं आहे. आता आपल्याला सखी पार्वती आणि त्यांच्या सख्यांची पूजा देखील करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे. कापसाचे वस्त्र वाहून घ्यायचं आहे. तसेच माता पार्वतीला सौभाग्यवतीचं वाण वाहून घ्यायचं आहे. सर्व साज शृंगार इथं मी मातेला अर्पण करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आपण मातेला हे सर्व साज शृंगार अर्पण करून घ्यायचं आहे. आता सर्व सख्यांना देखील हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर महादेवाची पूजा करायची आहे. आपण जी महादेवाची पिंड बनवलेली आहे त्यावर प्रथम 1 चमच पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पंचामृत टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे. तसेच
इथं गंगोळी लावून घ्यायची आहे. महादेवाला हळदी कुंकू चालत नाही, यासाठी आपण इथं गुलाल लावणार आहोत. तसेच कापसाचे वस्त्र अर्पण करून घेणार आहोत. दुर्वा वाहून घ्यायचे आहे. तसेच आता इथं मी शमीपत्र देखील महादेवाला अर्पण करणार आहे. महादेवाला इथं धोत्र्याचे फूल पान आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आणि तसेच ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे. महादेवाची पिंड पूर्णपणे झाकली तरी काही हरकत नाही. आपल्याला पत्री ह्या वाहून घ्यायच्या आहे. सर्व पत्री ह्या उलट्या करूनच वाहून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीनं पत्री ठेवत असताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप आपल्याला करून घ्यायचा आहे. बेलाचे पान देखील आपल्याला उलटे करूनच ठेवायचे आहे. या दिवशी गोड खोबऱ्याचा किंवा फळाचा देखील नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. बोटाने 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असे 3 वेळेस बोलायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. सर्व पत्री वाहून झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची कथा वाचून घ्यायची आहे. हरतालिकेचा उपवास हा आपल्याला दिवसभर करायचा आहे, रात्रभर करायचा आहे व दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणेश स्थापना झाल्यावर सोडायचा आहे. सर्व पत्री फुले महादेवाच्या पिंडीवर वाहून झाल्यानंतर आपल्याला अगरबत्तीने देखील अशा पद्धतीने वाळून घ्यायचं आहे. आपल्याजवळ अशा पद्धतीचे हरतालिकेचे पुस्तक असेल तर आपल्याला हे कथा यातली वाचून घ्यायची आहे. तसेच हरतालिकेची आरती आपल्याला करून घ्यायची आहे. ज्या विवाहित स्त्रिया हे व्रत करत असतील त्यांनी आपल्या अखंडित सौभाग्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे. तसेच अविवाहित मुलींनी आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची अगदी साधी सोप्या पद्धतीनं विधिव्रत पूजा कशी करायची हे सांगितलं आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.